आईला आज काय झालं रे? आज कोणाचं तोंड पाहिलं काय माहिती? 1 किलो सुकट आंबे विकले नाही आहे ना? आईला काय खरं नाही बाबा. मम्मी घरी गेल्यावर लय ओरडल, म्हटलं सारे सकाळचे गेले 1 किलो सुकट आंबे विकले नाही तुम्ही. हां, विकल्याशिवाय घरी आपल्याला काय जाता येणार नाही. आता थोडा वेळ आहे ना इथं बसू आपण. हां, मग थोड्या वेळाने कॉलेज सुटेल ना, कॉलेजजवळ बसू आपण. म्हणजे कॉलेजचे पोर शिक्षक लोक घेतील. चालेल ना? हां, थोडा वेळ इथं बसू आपण मग. कारण की ना आंबे विकल्याशिवाय आपल्याला घरी जाताच येणार नाही. अरे देवा, बस इथंच थोड्या वेळ. हा बैल मारीत नाही ना? बस इथंच बस. बस खाली बस. इकडं बस. इथं बस दगडा हो तिकडं मुंगे. अरे एवढे भारी आंबे. हां, लोकायला ते बाजारातले आवडत्या, त्याच्यात ते काय प्रक्रिया करायला राहते, पिवळे जरत राहते, ते लोकायला आवडत्या. हे आपले रसाचे आंबे ताजे, तरी लोक नाही मानते. एवढे भारी आंबे आरव. हां, लोकांचे आहे ना आता खायच्या पद्धतीच बदलले. काय लोक खातील आणि काही नाही, भरोसाच राहिला नाही आता. एवढ्या भारी आंब्याला लोक नाव ठेवते, पण विकल्याशिवाय आपल्याला काही घरी जाता येणार नाही. मम्मी काही आपल्याला घरात घेऊ शकत, त्यामुळं आपल्याला इथंच बसावं लागेल आता. जाऊ दे, विकल तवा विकल. काय वाटतं तुला? पण आपण विकल्याशिवाय घरी जायचं. मला पण देशाल का आंबे? कोणाचा आवाज येतोय रे? मला आंबे खायचे. ओ बाबू, हे बाई कोण आहे तू? मी हडळ. आडळ? कोणती आडळ? मी तर तुला पहिल्यांदाच पाहिलं. इथं कशी काय आली तू? मला आंब्याचा वास आला. आंब्याचा वास आला का? बरं झालं आली. आमची पण बोनी नाही झाली. घ्या, किती लागत आहे तुला? घे. काय नाही, 100 रुपये किलो फक्त. हे मूर्खा, तुला कळत नाही का? मी हडळ आत्मा आहे. मी आत्मा. आत्मा म्हणजे तुझ्या पैसे नाही का? नाही. अरे ती आंबे तसेच फुकट मागू राहिली. देऊ नका. आपली मम्मी लय रागवला आहे ना. ए हाड, तू जाय बरं. जाय, रस्ता दर निघ. जायच्या आधी मी तुझ्या नडीचा घोट घेईल. हो बाबू, अरे काय म्हणून राहिली? नरडीचा गोड घेईल? हा, आधीच सकाळची बोनी नाही, तू कुठून आली बाई? ते मला नको सांगू. मला फक्त आंबे पाहिजे. आंबे. अरे बाबू, अरे तुम्ही घेतला आंबा. वास घेऊ राहिली पाहिजे ना ती हाडळ. हा, लस दिवसाची भूक केली दिसती मला ती. जाऊ दे, 1-2 घेते, जाऊ दे. हा, तर ग बाई, अजून एक घे, पण खुश राह. हे मूर्खा, तुला कळत नाही का? माझं 1-2 मध्ये काम नाही चालणार. मग मला एवढे सगळे आंबे पाहिजे. मी माझ्या मम्मी पप्पाला पण दी. म्हणजे तुला मम्मी पप्पा पण आहे? हा. अगं बाई, एवढे आंबे तू जर घेऊन गेली तर याची मम्मी आम्हाला लय हानेल ना. हा, मी त्याच्या मम्मीला घेऊन जाते माझ्या सोबत. त्याची मम्मी कुठं राहते तुला नाही माहिती? ती मला माहितीये. मी आत्मा आहे. मला सगळं माहितीये. ये बाई, तू आमचं काही डोकं नको. लय दुखू राहिलं एक तर सकाळचं डोकं. तू जाय बरं इथून. तुझं डोकं दुखतंय का? तुझी खोपडी सोडून टाक. अरे नको, सोड बाबू. अरे डेंजर हाडळ दिसती. तुम्ही इथून निघून जा, नाही तर तुझं काय करेन काय नाही बुठारनिया. अरे जाऊ दे, मरू दे. परत झाडाचे तोडून विकता येईल. पण हिने जर मारून टाकलं ना, तुला पप्पा नाही राहणार. हा बाबू, डेंजर दिसते. चल अरे, चल अरे, चल. तुमचं नशीब चांगलं होतं का तुम्ही वाचले. नाहीतर मी कोणाचं रक्त पिल्याशिवाय राहत नाही.